कोकणातला कुत्रा पण एकदम शांत आहे रे. भीती वाटते मला कुत्र्याची पण. शांत कुत्रा आहे. एवढूचा झाड आहे त्याला नारळ आले. छोटीस झाडाला नारळ आले. चला आपण आता शोधू पाणी येतंय कुठे. सकाळ सकाळी आम्ही मोहीम घेतली आता पाणी शोधायची. वाघ आहेत, तुला त्याचे डुक्कर आहेत, ससे आहेत, मगर आहे, काळेंदर आहे, भेकर सगळं आहे. बघा नारळ बघा. कुठं काढू शकतो आरामात. बाकी काय नाही. लाईव्ह मध्ये येणार आहे ना हे. बघा या बॉडीगार्डला पाणी किती 2 तांबे बाद झाले याला. 2 तांबे आणि 2 सोमची भाजी. बघा आमच्याकडली भाजी खाऊन. हा ना कोकणातली भाजी. सोम्या बॅग वाचवायला खास सोम्याला बोलवलंय. पेची वालू आणि मासे फ्रायचे सुगंध आता यायला लागला. याचा अर्थ पाणी पाणी तापवायला ठेवलंय आणि कॅट चला बाहेर जाऊन तुम्हाला बघायला. कोकणातला कुत्रा पण एकदम शांत आहे रे. भीती वाटते मला कुत्र्याची पण. शांत कुत्रा आहे. कोकणातली सकाळ मस्त आहे एकदम. बकऱ्या बघा, बकऱ्या पण आहेत. सर्व त्याच्यात मेंढ्या आहेत का? बकऱ्या का बोलते? बकऱ्या आहेत ना आपल्याकडे. तर बकऱ्याच बोलतात. बघा बकऱ्या बकऱ्या पाडू नक्की का. म्हैस पण आहे. ते बघा काय बघायला आले ते पण. काय खायला टाकलं? पेंड आहे. गोली पेंड. आमच्या बाईने सगळा अभ्यास करून बसलाय गोटफानचा. कसं आहे घर इथूनच जाऊच. अरे बापरे. यो बघा यो सीन बघा तुम्ही. एवढूचा झाड आहे त्याला नारळ आले. छोटीस झाडाला नारळ आले. सुपारीचा बाग. याचा काय विषय रे त्या झाडाचा? तिथं काहीतरी वेगळं आहे. हा पण ते काहीतरी विषय नाही अरे. काहीतरी युनिक आहे तिथे. युनिक आयटम मी बघितलं नाही कधी असा. आणि इथे खालती शेत आहेत. यांची बाउंड्री सेट झालेली आहे. त्याच्या बाजूला दुसरी जागा वाटते. हे रे ही बाउंड्री फिक्स केली वाटते. चला बघूया काय काय दिसते. बघायला भेटते. कामच उंच आहेत. सुपारीची झाडं. बघा सनराईज दिसतोय का तुम्ही? कुठून पाणी येते? पद्धतशीर आहे काम दिसतंय असं. इकडून खोलला का पाणी खालच्या झाडानं जाईल. पाणी येतोय कुठून? चला आपण आता शोधू पाणी येतंय कुठून. सकाळ सकाळी आम्ही मोहीम घेतली आता पाणी शोधायची. सिस्टमॅटिकल दिसतोय सर्व काम. हा पुढे काय नाही दिसत ना. आज आमच्या ट्रिपचा 3रा दिवस आणि आता मी कोकणात आणि इथून मालवण 20 किलोमीटर आहे. गणेशचे नातेवाईक आहेत त्यांच्या इथे आज रात्री आलो आणि तिथे थांबलो. आज सकाळी प्लॅन आहे बहुतेक आम्ही मालवणमध्ये जाणार आहेत. इथे जेवढा आम्हाला आराम करता येईल तेवढा आम्ही आता आराम करतो. नंतर मालवणला मजा करायला जातो. सकाळीच पाला लागतो ना. हे बघा इथे कोकणातले लिंब बघा किती मोठे आहेत. एकदम गावठी. नाही भेटणार. पावसामध्ये फांदी लावून टाकायची. भरपूर लागतात का फांदीवरतीच फांदी लावून टाकायची पावसामध्ये. काहीतरी दाखवतात आम्हाला. बघा म्हशी
ते टाकी बघायला नाही. हातात बांधले आता 8-10 हम्म. खाली गेले ना आजोबावाले पाणी तुम्ही ठेवायचं त्याला भाजी भाजी करायची चालते. हे पाणी मोफत पाणी आहे. हे पाणी आम्हाला सगळं मोफतच आहे. कुठून येतं तो? घराचं पाणी आहे. जरा सोडतात ते. आता तिथे त्या नारळाच्या झाडाला दिलंय ना, हां सोडलंय. ते असं एक बंद करायचं दुसरा सोडायचं. हां ते तर वरती बंद करायचं फुगलं काय ह्याच्यात सोडायचं. हा. आपण कधी पण लावू शकतो. त्याला मोटर लावली वरती घे झाडाला पाणी गेलं तिथे पाईप ते हे तिथे पाईप लावायचं तिकडे पाणी गेलं. हातच्या शेताना छोटे म्हणजे ते टप्पे टप्पे आहेत ना, त्याच्यासाठी छोटे एवढे करायला लागतात. प्लेन असते तर असे आपण तुमच्या आता- मोठी एक क्षेत्रीय जमीन आमची नाही. नाही नाही, आमच्याकडे पण असेच असतात. कोल्हापूरला गेलो आता बघितलं ते एकदम प्लेन आहेत, हां ना. कारण तिथे असे डोंगर नाही. आम्ही डोंगर आहे. आपल्याला कसं पाणी साठवसाठी असं टप्पे टप्पे. आमच्याकडे ठेवायला सगळं डोंगर लागतं. बघ. हम्म. नाही, आमच्याकडे पण असंच आहे. 10% जमीन तुम्हाला अशी भेटेल आणि बाकी 75% डोंगर. हो. आपण जाऊ शकत सारा जंगल जाऊ तरुण सगळी आहे. जनावर प्राणी पण आहेत ते. मग येतात इकडे. येतात मग कोणते कोणते? वाघ आहेत पुन्हा त्याचे डुक्कर आहेत ससे आहेत मगर आहे काळेंदर आहे भेकर सगळं आहे. आणि जंगलात राहतात. ना आपल्या इकडे नाही येत ना, म्हणजे शेती खायला. खातात तर माकडी तू खातात ते. माकड नारळ त्रास देत असतो. सीझन नाही ना त्याचा आता. फुलं आलेत. लाल वाला आहे. लाल वाला गुलाबी गुलाबी येते. व्हाईट वाला एवढा मोठा लांब. थोडं लांब होते. इकडे ताने का ठेवत नाही का काढून टाकतात बाहेर. एकदा पडलं काय खराब होत. नाही ती बारकी फळं नाही खाऊन टाकतात हे हा हा, चिकार लागला होता गेला तो. टाइम लागेल त्याला. 300 रुपये शेकडा होता आमच्याकडे. 300 रुपये हा? शेकडा ही फणसाचं झाड पण छोटे छोटे पण होते. आता 20ला धरणार ते मग तयार होणार. बस हा, आता नाही. कोण कोण खात नाही. कुत्र्याला नको. हे बघ, नारळ पडलाय. हे रे फोडलाय. किती फोडलाय? सकाळ सकाळी हे बघा नारळ बघा. कोण पण काढू शकतो आरामात. गणेश बेटा उठ उठ. आमचा गणेश. गणेश जमला. आमच्या टीम मधला सगळ्यात मोठा राखीस सोमेश. आणि हा आमच्या टीम मधला सगळ्यात छोटा राखीस गणेश. सोमेश आणि गणेश. तर आपण कोकणातल्या नदीमध्ये ब्रश आणि अंघोळ धुवायला आलोय. बघा नदीवरती आम्ही ब्रश लावायला आलोय. बघू अंघोळ पण धुवू शकतो. पाणी थंड असलं तर कॅन्सल. हे बघा ब्रश लावण्यासाठी आम्ही नदीवर आलोय. बघा मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नदीचं दिसत नाही. हे बघा असं काम आहे. सर्वांनी एक एक कातल पकडलाय ब्रश लावायला. त्याच्यानंतर आंघोळ धुऊ. बघू आंघोळीला चाललाय. आणि फोटो काढायला. फोटो काढताना खावल्याला होता लागला. आम्ही करतो सगळं काय दिसणार. अभी मजा आएगा ना भिड़ो. गाणे घे तुला. खऱ्या पाण्याचं हा तुला गरज आहे का? तुम्ही पाहू शकता कोकणामधील पाणी अंघोळ धुण्यासाठी कशी सिस्टम आहे. तर बघा या बॉडी गार्डला पाणी किती 2 तांबे बाद झाले याला. 2 तांबे आणि 2 तांबे थंड म्हणजे झालं काम त्याचं. त्याला जास्त पाण्याची गरज नाही. आता तुम्हाला दाखवते सोम्या पाणी काढून. बाद झालं ना ते गण्या. किती पाहिजे हे गण्या? एवढ्या हे काय बकऱ्या निघल्या?
बघितला एक दरवाजा उघडा बकऱ्या आहे मशीन भात झाला ना एवढं पाणी तर मी पण नव्हतं घेतलं जास्त पाहिजे नाही देणार पण ती सिस्टम आहे इकडे चालूच राहते ना रे जसं जेवणाचे किती जरी पाहुणे आले ना तर जेवण रेडी असतं असं पद्धत बघितला भात मानता का तू पाय हा बस त्याच्यावर बस सांगतो पाय लांब करता ऐकला पाहिजे तुम्हाला सांगतो गाण्याच्या पायाला काच भरले थोडा विषय आहे. इथले फेमस गोळीबाजी पाव म्हणून इथला किचन दाखवतो किचन आमच्याकडे यायचं असं वेळच्यानंतर यायचं अलीकडे तुम्हाला काय भेटणार नाही. तुमची काय वस्तू काय आंबे फणस आमच्या सर्व बॅगा पडल्या तिकडे तिकडे फुल आम्ही सोंगची भाजी बघा आमच्याकडली भाजी खाऊन हा ना कोकणातली भाजी हो ना. टेस्ट खोबरं आहे ना काय ट्राय करू आता आपण कोकणातली भाजी आता परत सुधारल ती गावठी हळद लावून जाऊ लेट करू साफ होते मला बाईट दे बाईट तो धीरे दिल तुम्हाला बिर्याणी दिलंय धीरेने पहिला घास मारला आणि असं एक नंबर मस्त आहे रिलीफ लागणार ती काही जेवणाचा ओके बाय आता परत कधी ते यायला तेव्हा बाईक आम्ही कोल स्टार्ट केलं माझी वरती बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत कोल स्टार्ट करून भरपूर टाईम झाला बॅग सेट केली बाकीच्या बॅगा आता आम्ही मालवणला निघतो स्वाम्या बॅग वाचवायला खास स्वाम्याला बोलवलं आहे खराब होणार आहे आता एक फोटोशूट करतो आमच्या आणि शेजारी निघतो पण आम्ही आहे. इथून तिथे मालवणच्या पण शेजारी, दिवशी इथे पण शेजारी. कुठून आले तुम्ही कर्जत कर्जत कुठून कर्जतच मेन लाडुली गाडी गेलाय तू हां मंगेशच्या मेवण्याचा मेवणा आता यो बाईक चालवतोय आता याच्यात जमते जमलं हे हेल्मेट पाडशील हां हेल्मेट पाडशील तू तुला काय घेणं देणं नाही ना रे आम्ही गावाच्या बाहेर निघतोय तुला एकदम ऑफरोड धीरजला मजा यायला लागली आता गाडी चालवायला म्हणून धीरज बोलतोय मी गाडी चालवतो बघू आता किती चालत होतो कुठपर्यंत चालवतो तिकडे ना तिकडे आता आम्ही रात्री इकडे आलो ना आता इथे चालू आहे बाजून सातशे ते सांगितलं चला 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 का ना तर बिबट्याचा काहीच आम्ही आता मालवणमध्ये पोहोचलो बीच इकडे चालू आहे बीचची वालू आणि मासे फ्रायचे सुगंध आता यायला लागला याचा आता बीच जवळच आहे नाही ही मोठी बसमध्ये आडवी आड्याने उडवते हे बघा कसं आहे बीच ज्याच्यासाठी आम्ही आलोय ट्रिपला तो सुंदर असा समुद्र समोरच दिसतोय एक नंबर चल 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 गाड़ी स्टार्ट कर
चप्पल छोड़ हम फर्स्ट गाड़ी चला